नमस्कार यूट्यूब फॅमिली, कुक विथ सोनाली मराठीजमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत। तर आज आपण दिवाळी स्पेशल चंपाकळी बनवणार आहोत। तुम्ही इथे ही चंपाकळी पाहू शकता, किती अप्रतिम दिसत आहे। दिसायला जितकी सुंदर दिसते तितकीच चवीला अप्रतिम लागते आणि छान खुसखुशीत होते। तुम्ही इथे पाहू शकता, इथे तुम्ही पाहू शकता की किती खुसखुशीत ही चंपाकळी बनली गेलेली आहे। अगदी सहज हाताच्या बोटानेही मोडली जाते। रेसिपी संपूर्ण टिप्ससह मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे, तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण रेसिपी तुम्ही इथे पहा, म्हणजे तुम्हाला सविस्तर रेसिपी समजून जाईल। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे 1 वाटी मैदा घेतलेला आहे। मैदा व्यवस्थित चाळून घ्यायचा आहे, म्हणजे त्याच्यातील जरी काही कचरा असेल तो बाजूला जाईल। आता याच्यामध्ये पाव चमचा ओवा घालायचा आहे, त्याचबरोबर अगदी चिमूटभर एवढं मीठ घालायचं। तसंच 2 चमचे तेल घेतले, तेलाऐवजी तुम्ही इथे तूपही वापरू शकता। आता हे सर्व तेलाचं मोहन पिठाला व्यवस्थित चोळून घेऊया। आता याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालत आपल्याला घट्टसर पिठाचा गोळा मळून घ्यायचा आहे। अगदी जास्त पाण्याचा वापर करू नका, जास्त मऊसूद नाही, घट्टसर मळायचं आहे, म्हणजे आपण जेव्हा ते मुरण्यासाठी ठेवतो ते आपोआप व्यवस्थित असं सॉफ्ट बनलं जातं। तर इथे घट्ट असा पिठाचा गोळा मळून घेतलेला आहे। तर आता याच्यावरती झाकण ठेवून एक 10 मिनिटासाठी असंच बाजूला ठेवूया। 10 मिनिटानंतर पुन्हा झाकण काढलेलं आहे आणि तुम्ही इथे पाहू शकता मऊसूद असा पिठाचा गोळा इथे मळून तयार आहे। आता आपण याचे छोटे छोटे गोळे बनवून घेऊया। आपल्याला जेवढी मोठी किंवा लहान चंपाकळी बनवायची आहे त्या साईजने तुम्ही इथे पिठाचे गोळे बनवू शकता। तर या पद्धतीने मी पिठाचे सर्व गोळे इथे बनवून घेतलेले आहेत। आता आपण चंपाकळी बनवायला घेऊया। पिठाला थोडंसं सुकं पीठ लावलेलं आहे आणि पिठाचा गोळा हातानेच थोडासा असा दाबून घ्यायचा आणि छान अशी याची पुरी लाटून घ्यायची। अगदी मीडियम साईजमध्ये ही चंपाकळी बनवायची, म्हणजे ती दिसायलाही खूप छान दिसते। तर इथे तुम्ही पाहू शकता या पद्धतीने पुरी बनवून घेतलेली आहे। तर आता आपण याच्या लेयर्स करणार आहोत। ही पुरी लाटताना जास्त पातळही नाही आणि जास्त जाडसरही नाही, या पद्धतीने लाटून घ्यायची आहे। इथे तुम्ही पाहू शकता अशी। आता आपण याचे मधोमध असं भाग कट करून घेऊया। दोन्ही बाजूला जागा शिल्लक ठेवून या पद्धतीने असं कट करून घ्यायचं आहे, म्हणजे त्याच्यात छान असे पदर सुटतात। इथे व्हिडिओमध्ये दाखवते याच पद्धतीने आपल्याला कट करायचं आहे। संपूर्ण चंपाकळी व्यवस्थित कट करून झालेली आहे। पहा, दोन्ही बाजूला थोडी थोडी जागा शिल्लक आहे। आणि आता आपण याची चंपाकळी बनवायला घेऊया। तर पहा, व्हिडिओमध्ये दाखवते या पद्धतीने आपल्याला ही चंपाकळी बनवून घ्यायची आहे। तुम्ही ही 2 पद्धतीमध्ये बनवू शकता। ही एक पद्धत दोन्ही बाजूने अलगद आपल्याला ही चंपाकळी एका ठिकाणी करायची आहे, या पद्धतीनेही तुम्ही बनवू शकता, किंवा दुसरी पद्धतही मी तुम्हाला इथे पुढे दाखवणार आहे। तर तुम्ही इथे पाहू शकता दोन्ही बाजूच्या ज्या कडा आहेत त्या व्यवस्थित अशा बंद करून घ्यायच्या आहेत आणि इथे आपली चंपाकळी तयार झालेली आहे। तर आता दुसरी पद्धत पाहूया। सेम पद्धतीने पुरी लाटून त्याचे छोटे छोटे आपण व्यवस्थित त्याला डिझाईन करून घेतले। आता या पद्धतीने पहा, फक्त एका बाजूलाच असं सतत फिरवत राहत आपल्याला ही चंपाकळी बनवून घ्यायची आहे। तर या पद्धतीने पहा, ही चंपाकळी अगदी छान व्यवस्थित अशी बनली जाते। शक्यतो पुऱ्या लाटून घ्या आणि आपल्या जेव्हा तळणार आहोत त्यावेळेलाच ही चंपाकळी बनवत जावा, म्हणजे ती एका जागी चिकटणार नाही आणि त्याच्या जे आपण लेयर्स बनवलेत त्या एका ठिकाणी असा चिकटून बसणार नाहीत। तर या पद्धतीने ते मी करून घेतलेत। आता आपण तळून घेऊया। त्याच्यासाठी तेल छान कडकडीत गरम करून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला ह्या चंपाकळ्या अशा सोडून द्यायच्या आहेत। आणि इथे तुम्ही पाहू शकता किती छान असे पदर्स या चंपाकळीला सुटलेले आहेत। हलकेसे तांबूस रंगावरती आपल्याला ह्या चंपाकळ्या तळून घ्यायच्या आहेत। एका बाजूने थोडीशी चंपाकळी तळली गेली की दुसऱ्या बाजूने परतून
छान अशी दुसऱ्या बाजूनेही आपल्याला खरपूस तांबूस रंग येईपर्यंत भाजून घ्यायचे आहे। आणि इथे तुम्ही पाहू शकता आपली चंपाकळी जी आहे ती तळून तयार झालेली आहे। अगदी याच पद्धतीने आपल्याला संपूर्ण चंपाकळ्या बनवून घ्यायच्या आहेत। किती सुरेख दिसत आहेत पाहू शकताय। तर या पद्धतीने संपूर्ण चंपाकळ्या बनवून घेतलेत आणि इथे तुम्ही पाहू शकता किती छान अशा चंपाकळ्या बनवून तयार झालेत। आता एक प्लेटमध्ये सगळे चंपाकळ्या काढून घेतलेत। याच्यावरती आता पिठी साखर घेतलेली आहे, ती व्यवस्थित अशी सर्व चंपाकळीला लागेल अशी भुरभुरून घ्यायची आहे। तुम्हाला जास्त पिठी गोड आवडत नसेल तर अगदी थोडी जरी पिठी साखर वापरली तरी चालेल। इथे मी एकदम जास्त पिठी साखरेचा वापर केलेला नाही आणि इथे आपली झटपट अशी चंपाकळी बनवून तयार झालेली आहे। ही चंपाकळी पहा किती भरपूर असे लेयर्स या चंपाकळीला सुटलेले आहेत। त्याचबरोबर एका बोटाने जरी सहज कुस्करली तरी ती छान अशी मोडली जाते। रेसिपी जर आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि तुम्हाला जर आवडली असेल तर करून नक्की बघा, कमेंटमध्येही सांगा। धन्यवाद, बाय बाय।